प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. चला तर विज्ञान प्रदर्शनला भेट देऊया. या प्रयोगाचे नाव धान्य जतन करणे. या मशीनद्वारे हवा काढतं, तर त्याच्यामध्ये हवा काढून या यंत्राद्वारे पॅक करायचं, म्हणजे धान्य जास्त काळ टिकतं आणि हे धान्य बुरशी आणि वगैरे किडा पण होत नाहीत. सूर्य आणि हे पृथ्वी हे दोघांमध्ये 14.7 कोटी किलोमीटर आहे आणि हे शनी ह्याला जास्त उपग्रह आहेत. हे पृथ्वीला एकच उपग्रह आहे, ते म्हणजे चंद्र. सर्वात जास्त मोठा ग्रह म्हणजे गुरु, सर्वात छोटा ग्रह म्हणजे बुध आणि हे मंगळ हे 4थ्या क्रमांकावर येते. सूर्यापासून 4थ्या क्रमांकावर मंगळ येते. मंगळामध्ये 2 चंद्र आहेत. माहिती सांगा काय. दिस इज द मराठीमध्ये सांगतो. ओके. हे प्रोजेक्ट नॅचरल फार्मिंग वापरता. यात मेन म्हणजे आम्हाला दाखवायचा उद्देश म्हणजे केमिकल फर्टिलायझर पेक्षा नॅचरल फर्टिलायझर चांगला म्हणून दाखवायचा. केमिकल फर्टिलायझर DAP वगैरे आताच्या काळात जास्त यूज आहे, ते पण चांगलं आहे, पण एक्सेस यूज केला सॉइलला प्रभाव पडतो, त्याच्यामुळे क्रॉप चांगले येत नाही. म्हणून नॅचरल फर्टिलायझर आम्ही किती यूज करतो तेवढं चांगलंच आहे. म्हणून नॅचरल फर्टिलायझर चांगला म्हणून दाखवण्यासाठी केलंय. इथं शेड आहे, घर आहे आणि इथं मोटर चालू केलं की इथं पाणी येते. चालू कर. चालू कर. दुसरं बॅटरी घे. आताच्या काळात ऍग्रिकल्चर बिग स्कोप आहे म्हणून हे आम्ही टॉपिक घेतलं. नॅचरल वापरायचं म्हणते. ओके ओके, थँक्यू. त्याच्या स्वरूपात असून अंध व्यक्तींना चालताना फिरताना खूप उपयोगी पडते व हे रिचार्जेबल बॅटरीद्वारे चालते. एखादी अंध व्यक्ती चालताना त्याच्या समोर वस्तू किंवा अडथळा आल्यास अल्ट्रासॉनिक सेन्सरद्वारे ती सेन्स होऊन बजर कडे जाते. बजर वाजल्यावर अंध व्यक्तीला समजते की आपल्या पुढे एखादी वस्तू आहे किंवा अडथळा आहे. अडथळा समोर म्हणजे आडो काय तर आले कळते. मी 6वीला शिकत आहे. लमान दांडा दरुबरची ते शिकत आहे मी. माझे नाव बाबा चालू कर. काय माहिती मिळते काय आहे का नाही. हॅलो काय बोलता काय नाही. हॅलो आलं नाही रे, काय तर बोला. चंद्रयान आहे. त्याची काय माहिती वगैरे काय सांगता का. सांगतो. वर जाणार आहे म्हणून माहिती. चंद्रयान 3 आहे. चंद्रयान 4 आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावरतील माती व खडकाचे नमुने पृथ्वीवर आणून संशोधन करणार आहे. तर संशोधन केल्यानंतर चंद्रावरती माणसाला राहायला योग्य आहे ते नाही असं विचार केला तर हे एक बनवलं. थँक्यू.
Namaskar, my name is Shura Narsnod. I am studying in 8th standard. My school name is ZP Model School, Karaganji. My project name is VR. VR is a towards शकतो VR form is a virtual reality. Virtual reality म्हणजे जे व्हर्च्युअल वर्ल्ड किंवा जे काही आपण कार्टूनिक वर्ल्ड क्रिएट केलेले असते त्याचे व्हिडिओज रिअल लाईफ मध्ये वन एक्सपिरियन्स घेण्यासाठी VR चा यूज करतात आणि त्यापैकी तुम्ही इथे पाहता याचे नाव आहे Oculus Quest 2. याचे नाव Oculus Quest 2 आहे आणि हे VR खरं म्हणलं तर गेमिंग साठी यूज करतात जसे की माइनक्राफ्ट क्रिकेट एक्सेट्रा. आणि नेक्स्ट आहे ऍपल विजन प्रो. इथे बघता तुम्ही ऍपल विजन प्रो आणि याची किंमत आहे 4 ते 5 लाख आणि Oculus Quest 2 ची किंमत आहे 50,000. आणि ऍपल विजन प्रो खरं म्हणलं तर जसं तुम्ही मूवीज मध्ये बघता की एक होलोग्राम किंवा स्क्रीन समोर दिसते त्या टाइप मध्ये ऍपल विजन प्रो मध्ये दिसते. हाय लेवलचा एक्सपिरियन्स असतो या VR मध्ये आणि तुम्ही कुठेही जाताना यूज करू शकता कारण की हाय तसं सिनरी असते परंतु तुम्ही ड्रायव्हिंग करताना यूज करू शकत नाही कारण की जरा बॅकग्राऊंड ब्लर दिसते कारण तुम्ही पिक्चर मध्ये कसं म्हणलं तुम्ही उठून दिसण्यासाठी बॅकग्राऊंड ब्लर असते त्याच्यामुळे स्क्रीन होलोग्राम उठून दिसण्यासाठी युट्यूब चे व्हिडिओ काय 3D मॉडेल सुद्धा लावू शकतो. आणि नेक्स्ट आपण खूप फील्ड मध्ये यूज करतात VR जसे की डॉक्टर बनण्यासाठी स्टुडंट जातात तर सर्जरी तिने करताना बॉडी तिने खूप घाण होते परंतु व्हर्च्युअल सर्जरी केल्यामुळे रिफ्रेश केल्यावर हाय तशी बॉडी राहते व्हर्च्युअल सर्जरी होते त्याच्यामुळे काही हे होत नाही अपघात. आणि ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंग साठी म्हणलं की ड्रायव्हिंग करताना ऍपल विजन प्रो आपण यूज करू शकत नाही पण दुसरे VR आहेत की घरात बसून यूज करण्यासारखे ड्रायव्हिंगच्या लायसन्सच्या अगोदर ट्रेनिंग करण्यासाठी. आणि नेक्स्ट अमेरिकेमध्ये आर्मी ट्रेनिंग साठी सुद्धा यूज करतात. आणि हे आहे माझे स्मार्ट कार्डबोर्ड VR घरात बनवलेला. विद्युत तयार होत आहे एवढंच ही ATM आहे माणसाला उपयोग होत आहे कुठेतरी गावाला जाणार असेल पैसा कमी असते तेव्हा ATM ला जाऊन पैसा काढायचा. आणि ही ते लावून घेऊन दाखवतो थोडं काय चालवत नाही चालवत ही फोनची काय विद्युत तयार होते आणि शेतात काय तर काम असते लाईट चांगला आहे हसत नाही तेव्हा हिचा उपयोग होते आणि गावात घरात आणि लाईट चांगला ही होत नाही तेव्हा हिचा उपयोग होतो. ठीक धन्यवाद थँक्यू. ಹೆಚ್ಚ ಇದು ಇರ್ತೈತಣ್ಣ ಅಂದ್ರೆ ಜನಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗೈತಣ್ಣ ಈಗ ಭಾರತದಾಗ ಮನಿಗಳು ಬಹಳ ಆಗ್ಯಾವಣ್ಣ ಅಂದ್ರೆ ಕಾಡುಗಳೆಲ್ಲ ಕಡಿದು ಮನಿ ಮಾಡತ್ತ ಮತ್ತ ಇದು ಸಂಚೇತ ತರಕ್ ಹೋಗಿರ್ತೇವೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಕಾಂತ ಔಷಧ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತಾರ ಹಣ್ಣು ಆದಾರ್ದು ಔಷಧ ಚಂದ ಮಾಡಿರ್ತಾರಣ್ಣ ಅವೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಅಂದ್ರೆ ದಿನ ನಮ್ಗೆ ರೋಗ ಬರ್ತಾವಣ್ಣ ಆ ರೋಗ ಬರ್ಬಾರ್ದು ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಮನಿ ಮ್ಯಾಗೆ ನಾವು ಗಿಡ ಮಾಡ್ಬೋದಣ್ಣ. ಈಗ ನೀರೆಲ್ಲ ಹೋಗಿರ್ತಾವಣ್ಣ ವೇಸ್ಟ್ ಆಗ್ತಾವ ನೀರ್ ವೇಸ್ಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಪೈಪ್ ಬಿಡೋಣ ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗ್ ಹೊಂಡಿರ್ತೈತಿ ಒಳಗ ಹೋದ ನೀರಣ್ಣ. ಮತ್ತೆ ಸೋಲಾರ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಕರೆಂಟ್ ನಮ್ಮ ಕರೆಂಟ್ ಹೋಗಲ್ಲ ಸೋಲಾರ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಬೇಕಣ್ಣ. सोलर सिस्टम सोलर नंबर करेंट तयार ಮಾಡ್ಕೋಬಹುದು.